नमस्कार फ्रेंड्स, तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर। आज आपण पिकॉकचं फेदर कसं स्टिच करायचं ते शिकणार आहोत। त्याच्यासाठी मी इथे एक कुंदन लावणार आहे आणि ह्या कुंदनच्या साइडला मी एक लाईन आखून घेतलेली आहे। तसंच त्याच्या बाहेर अजून 3 रेषा आखून घेतलेल्या आहेत। या रेषांवर आपण वर्क करणार आहोत। ही फेदर स्टिच आहे। जेव्हा तुम्ही पिकॉक करता त्याचे फेदर्स बनवता त्यावेळेला तुम्ही स्टिच वापरू शकता। फक्त थ्रेड व काही मणी वापरून तुम्ही ही स्टिच करू शकता। चला तर मग सुरू करूयात। माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। मी इथे 3 धाग्यांची सुई घेतलेली आहे। लोखंडाची सुई आहे। या सुयांना नंबर नसतात। ह्या सुयांचे जे पॉइंट असतात त्याच्यावरून आपण ती सुई निवडायची असते। 3 धाग्यांची सुई जी असते त्याचं पॉइंट थोडंसं जाड असतं। याच्यापेक्षा थोडंसं बारीक असतं ते 2 धाग्यांसाठी असतं व त्याच्यापेक्षा बारीक असतं ते 1 धाग्यासाठी असतं। तर त्या बघून घ्याव्या लागतात, त्याला नंबर नसतात। चला तर मग सुरू करूयात। हा कुंदन मी आता इथे चिटकवत नाहीये, मी एंडला चिटकवणार आहे हा कुंदन। आता आपण त्याला साईडला ठेवूयात। मी ते 3 धागे घेतलेले आहेत व आपण इथून मधून सुरुवात करणार आहे। या इथल्या मधल्या पॉइंट पासून मी सुरुवात करणार आहे। मी आधी इथे ह्या सेकंड रेषेवर मी स्टिच टाकते। आता पुन्हा मी ह्या वरच्या रेषेवर स्टिच टाकणार आहे। तिसऱ्या रेषेवर पुन्हा स्टिच टाकणार आहे व हे खाली ओढून घ्यायचं आहे। पुन्हा या इथे शेजारी स्टिच टाकायची आहे। तुम्हाला इथे लॉक स्टिच पण टाकायची आहे प्रत्येक वेळेला। कोणत्याही प्रकारचा असा फेदर स्टिच करताना जिथे लहान मोठे आकार आहेत, म्हणजे आतला आकार लहान आहे, त्याच्या बाहेरचा मोठा आहे, त्याच्या बाहेरचा मोठा आहे, त्यावेळेला तुम्हाला खालच्या रेषेवर ज्या स्टिच टाकतो त्या शेजारी चिटकून टाकायला लागतात व ज्या बाहेरच्या असतात त्या थोड्या लांब टाकायला लागतात। आपण इथे पण आता तेच करणार आहे। आपण इथे स्टिच चिटकून टाकतोय व वरच्या रेषेवर थोडंसं तिरकं बाहेर टाकणार आहे। पुन्हा मी खाली ओढून घेते स्टिच।
पद्धतीने आपलं पिकॉकचं फेदर पूर्ण करून झालेलं आहे। मी इथे मनी लावून घेतले साईडला आणि मध्ये पिंक कलरनी शेडिंग पण केलेलं आहे। भेटूया पुन्हा दुसऱ्या व्हिडिओ सोबत।